माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या सगळ्यांना संबोधित करतील। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा या ठिकाणी केवळ आपल्या प्रेमाखातर ज्यांनी या हाऊसिंग सेक्टरला ताकद दिली, दिशा दिली, ते आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला संबोधित। या ठिकाणी आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या या आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या संस्थांचं हे पहिलं अधिवेशन होत आहे। आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी पहिल्यांदा तर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाला मला येण्याची इच्छा होती, परंतु आपल्याला कल्पना आहे की देशाचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंगजी अडचणी मांडलेल्या आहेत। जे काही आपण सर्व निर्णय घेणार आहात ते निर्णय आणि त्या अडीअडचणी सोडवण्याकरता मी माझ्याकडे एक निश्चितपणे बैठक बोलवेन आणि आपल्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी आपण सोडवू। मागच्या काळामध्ये आपण मुंबईमध्ये एक अधिवेशन घेतलं होतं आणि ते अधिवेशन घेतल्यानंतर जवळपास 18 निर्णय आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे घेतले होते, ज्यातून मोठ्या प्रमाणात संस्थांना त्याचा फायदा झाला होता। आता त्यानंतर देखील ज्या काही अडचणी आपल्या असतील त्या निश्चितपणे मी प्रवीण भाऊ आहेत, सीताराम राणेजी आहेत, प्रकाश आणि त्याही अडचणी आपण सोडू आणि आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना चांगल्या प्रकारे रिडेव्हलपमेंट असेल, सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल, त्याच्या छोट्या छोट्या इतर अडचणी असतील, या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू। मी आपल्या या संमेलनाला आणि अधिवेशनाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी न येऊ शकल्याबद्दल आपली क्षमा मागून माझे कृतज्ञता संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।